नमस्कार विद्यार्थी मित्र हो, रॅपिडेक्स ई क्लासमध्ये आपले सहर्ष स्वागत. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10वीच्या अभ्यासक्रमातील यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचा अभ्यास करणार आहोत. मित्र हो, ही कविता प्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते पॅब्लो नेरुडा यांनी लिहिलेली आहे. या कवितेच्या माध्यमातून त्यांनी आनंदमय जीवन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची यादी प्रस्तुत केलेली आहे. या कवितेच्या माध्यमातून ते जीवनाकडे पाहण्याचे विविध मार्ग सांगतात. या कवितेमध्ये त्यांनी इफच्या कंडिशनल आणि नकारात्मक वाक्यांचा वापर आयुष्यात यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपण काय केले पाहिजे हे सांगण्यासाठी केला आहे. मित्र हो, प्रत्येकाला आयुष्यामध्ये आनंदी राहायला, यशस्वी व्हायला खूप आवडते, परंतु आपण नकळत का होईना आयुष्यात अनेक निरर्थक गोष्टी करत असतो. आपण आयुष्यातील सोनेरी क्षण वाया घालवत असतो व स्वतःला एका चाकोरीमध्ये बंदिस्त करत असतो. परिणामी आपण आनंदी आयुष्य जगण्याच्या सर्व आशा गमावून बसतो. ही कविता आपल्या सर्वांना आनंदी आयुष्य जगण्याचा मार्ग दाखवते. चला तर मग आपण या कवितेच्या अभ्यासाला सुरुवात करूयात. सर्वप्रथम आपण या कवितेच्या शीर्षकाविषयी चर्चा करूयात. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तरी काय तुम्हाला वाटत असेल. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही हळूवारपणे मरायला सुरुवात करता. नाही मित्रो, यू स्टार्ट डाईंग स्लोलीचा खरा अर्थ तसा नाही आहे. यू स्टार्ट डाईंग स्लोली म्हणजे तुम्ही आनंदी जीवन जगण्याची आशा गमावू लागता. तर आपण कवितेच्या फर्स्ट स्टांजाकडे जाऊयात. फर्स्ट स्टांजा ऑफ द पोएम. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, if you do not appreciate yourself, you start dying slowly. कवी या ओळीमधून सांगतो की जर तुम्ही प्रवास केला नाहीत, वाचन केले नाहीत, जर तुम्ही आजूबाजूच्या अनुभवाचा, सौंदर्याचा आनंद घेतला नाहीत, जर तुम्ही स्वतःची प्रशंसा केली नाहीत, तर तुम्ही आनंदी जीवन जगण्याची आशा गमवू लागता. म्हणजेच कवी या ओळीमधून आपल्याला सांगत आहे की आनंदी जीवन जगण्यासाठी भरपूर सारा प्रवास करा, नवनव्या ठिकाणांना भेट द्या. त्यामुळे तुम्हाला अनेक प्रकारचे अनुभव प्राप्त होतील. कवी पुढे म्हणतो की आनंदी जीवन जगण्यासाठी भरपूर सारे वाचन करा. त्यामुळे तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल, जीवनातील अडचणींवर मात करण्याचा मार्ग सापडेल. पुढे कवी पॅब्लो नेरुडा म्हणतात की आनंदी आयुष्य जगण्यासाठी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या वेगवेगळ्या अनुभवाचा, सौंदर्याचा आस्वाद घ्या. यामुळे अगदी थोड्या वेळासाठी का होईना तुम्ही तुमच्या आयुष्यातील ताणतणाव, अडचणी विसरत असता. आजूबाजूचे सौंदर्य पाहून तुमचे मन प्रफुल्लित होते व आनंदी जीवन जगण्याच्या आशा वाढतात. कवी सर्वांना सांगतो की आनंदी राहण्यासाठी तुम्ही जे काही कार्य करत आहात त्याबद्दल स्वतःची प्रशंसा करा. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल व आनंदी आयुष्य जगणे तुम्हाला सोपे जाईल. न्यू वर्ड्स फ्रॉम धिस स्टांजा. ॲप्रिशिएट म्हणजे प्रशंसा करणे, समानार्थी टू ॲडमायर. डाईंग स्लोली म्हणजे आनंदी आयुष्याच्या आशा गमावणे, समानार्थी लुझिंग होप ऑफ हॅपी फ्युचर. फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम धिस स्टांजा. मित्र हो, या स्टांजामधली प्रत्येक ओळ ही रिपिटिशन या शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. कारण या ओळीमध्ये इफ हा शब्द पुन्हा पुन्हा आलेला आहे. त्याचप्रमाणे या स्टांजामधली इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ ही ओळ मेटॅफर या शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. कारण या ओळींमधील द साऊंड्स ऑफ लाईफ या शब्दसमूहाची तुलना आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवांशी म्हणजेच डिफरंट एक्सपिरियन्सेस ऑफ द लाईफ या शब्दसमूहाशी झाली आहे. त्याचप्रमाणे या स्टांजामधली यू स्टार्ट डाईंग स्लोली ही ओळ हायपरबोल या शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. सेकंड स्टांजा ऑफ द पोएम. When you kill your self-esteem, when you do not let others help you, you start dying slowly.
कवी म्हणतो, जर तुम्ही तुमचा आत्मसन्मान गमावून बसलात, जर तुम्ही इतर लोकांना तुमची मदत करू दिली नाहीत, तर तुम्ही हळुवारपणे आनंदी आयुष्य जगण्याची आशा गमावत आहात. कवी या स्टांजामधून सांगत आहे की तुम्ही स्वतःचा आत्मसन्मान कायम ठेवा, स्वतःचा आदर करा, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्ती आहात. कवी पुढे असेही सांगतो की इतरांनी केलेली मदत कधीही नाकारू नका. तुमच्या कार्यामध्ये वेळोवेळी इतरांची मदत घ्या व इतरांना सुद्धा मदत करा. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तर तुम्ही आनंदी आयुष्याच्या आशा गमावत असता. न्यू वर्ड्स फ्रॉम धिस स्टांजा. सेल्फ इस्टीम म्हणजे आत्मसन्मान. समानार्थी शब्द आहे सेल्फ रिस्पेक्ट. थर्ड स्टांजा ऑफ द पोयम. If you become a slave of your habits, walking every day on the same paths, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. कवी म्हणतो, जर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम बनलात, दररोज एकाच प्रकारच्या क्रिया करत राहिलात, जर तुम्ही तुमचा नित्यक्रम बदलला नाही, जर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख परिधान केला नाहीत, जर तुम्ही अनोळखी व्यक्तींशी बोलला नाहीत, तर तुम्ही आनंदी आयुष्याची आशा गमावत आहात. कवी पॅब्लो नेरुडा या ओळीमधून आपल्याला सांगत आहेत की तुमच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. तुमच्या सवयींना तुमचा ताबा घेऊ देऊ नका. तुमच्या सवयींचे गुलाम बनू नका. तुमच्या जीवनामध्ये विविधता आणा. नेहमी एकाच प्रकारचे आयुष्य जगू नका. नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया करत राहा. दररोज वेगवेगळ्या प्रकारचा पोशाख परिधान करा. तुमची वेशभूषा, तुमचा पोशाख, तुमची जीवनशैली बदला. पुढे ते म्हणतात की अनोळखी व्यक्तींशी संवाद साधा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी मैत्री करा, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव ऐका. हे अनुभव तुम्हाला नक्कीच मदत करतील. जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर तुम्ही आनंदी जीवनाच्या आशा गमावत आहात. फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम धिस स्टांजा. या कवितेची इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स ही ओळ मेटॅफर या शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. इफ यू अवॉइड टू फील पॅशन अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट, you start dying slowly. कवी या ओळीतून म्हणतो की जर तुम्ही तुमच्या आवडी टाळत असाल, ज्या गोष्टींमुळे तुमचे डोळे पाणावतील, तुमच्या हृदयांचे ठोके वाढतील, अशा उत्कट भावना टाळत असाल तर तुम्ही तुमच्या आनंदी जीवनाच्या आशा गमावत असता. म्हणजेच कवी या कडव्यातून आपल्याला सल्ला देतात की तुमच्या आवडी कधीही टाळू नका. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी नेहमी करत राहा. इतरांविषयी दयाळू दृष्टिकोन बाळगा. लोकांच्या व प्राण्यांच्या भावना समजून घ्या. तुम्ही इतरांच्या भावना इतक्या समजून घ्या की त्या भावनांमुळे तुमचे डोळे पाणावले पाहिजेत. जर तुम्ही या गोष्टी करत नसाल तर तुम्ही नक्कीच आनंदी आयुष्याच्या आशा गमवत असता. न्यू वर्ड्स फ्रॉम दिस स्टांजा. टर्ब्युलंट म्हणजे अस्थिर. समानार्थी शब्द अनस्टेडी. नेक्स्ट वर्ड ग्लिसन म्हणजे डोळे पाणावणे किंवा चकाकणे. समानार्थी शाईन और स्पार्कल. लास्ट स्टांजा ऑफ द पोयम. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ when you are not satisfied with your job or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from sensible advice. कवी या शेवटच्या कडव्यामध्ये सांगतो की जर तुम्ही करत असलेल्या कामामुळे, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्ही समाधानी नसून सुद्धा तुमची जीवनशैली बदलत नसाल तर तुम्ही आनंदी भविष्याच्या आशा गमवत आहात. जर तुम्ही सुरक्षित गोष्टी सोडून देऊन अनिश्चित गोष्टींचा धोका स्वीकारत नसाल, जर तुम्ही तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करत नसाल, जर तुम्ही आयुष्यात
एकदा तरी सामंजस्य सल्ल्यापासून दूर पळण्याची स्वतःला परवानगी देत नसाल तर तुम्ही आनंदी भविष्याच्या आशा गमावत आहात. कवी आपल्या सर्वांना संदेश देत आहेत की तुम्ही करत असलेल्या कामामध्ये नेहमी समाधान शोधा. तुम्ही करत असलेल्या कामामुळे, तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टींमुळे तुम्हाला समाधान मिळत नसेल तर तुमची जीवनशैली बदलून टाका. आयुष्यात धोके स्वीकारा, त्यासाठी मागे पुढे पाहू नका. सुरक्षित गोष्टी करत राहण्यापेक्षा धोके असलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. आयुष्यात किमान एकदा तरी समंजस्य सल्ला टाळून काहीतरी जगावेगळे करण्याचा प्रयत्न करा. न्यू वर्ड्स फ्रॉम दिस स्टांजा. सेन्सिबल म्हणजे समंजस, वाईज. फिगर्स ऑफ स्पीच फ्रॉम दिस स्टांजा. मित्रहो, या कवितेची इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ ही ओळ अँटिथेसिस या शब्द अलंकाराचे उदाहरण आहे. कारण या ओळींमध्ये रिस्क आणि सेफ या विरुद्धार्थी शब्दांचा एकत्रित वापर केलेला आहे. विद्यार्थी मित्र हो, अशा प्रकारे आपण यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचा अभ्यास केलेला आहे. मित्र हो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. आमचं चॅनल सबस्क्राईब करा. आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.